श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत. आज सकाळी लवकर उठून पहिल्यांदा देवपूजा वगैरे आवरली आणि स्वयंपाक पण आवरून घेतला आणि तुमच्याबरोबर आज मी हे स्वयंपाक आणि देवपूजा वगैरे करत तुम्हाला एक माहिती द्यायची, म्हणजे की आता गुरुचरित्र पारायणाला जे 27 तारखेला किंवा 28 तारखेला जे लोक बसले असतील त्यांचं 7 दिवसांचं पारायण हे पूर्ण होतं. पण कोणाकोणाला जर 3 दिवसांचं पारायण जर करायचं असेल तर तुम्ही 1 तारखेला पारायणला बसू शकता. मी सुद्धा 3च दिवसांचं पारायण करणार आहे, त्यामुळे मी 1 तारखेला पारायण करण्यासाठी बसणार आहे. आणि 1 तारखेला जर आपण पारायणाला बसलो तर पहाटे 4 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण अध्यायवाचन करू शकतो. दुपारी फक्त 12 ते 12:30 वाजता आपण स्टॉप करायचं, म्हणजे मध्ये थांबवायचं असतं वाचन. आणि मग पहाटे 4 ते 4 केलं तरी चालतं, म्हणजे सकाळी 4ला सुरू केलं की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जरी आपण अध्याय वाचले तरी चालतात. आणि कोणी एक धान्य वगैरे खाऊन किंवा उपवास करूनसुद्धा हे पठण केलं तरी चालतं आहे. 1 दिवसाचं पारायण करायचं असेल 1 तारखेला अध्याय पठण करण्यासाठी बसल्यानंतर पहाटे 4 ते दुपारी 4पर्यंत आणि दुपारी 12 ते 12:30 वाजता फक्त बंद करणार वाचन. बाकी पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी हे गुरुचरित्र अध्याय वाचन करणार आहे. नियम एकदम साधे सोपे असतात, तुम्हाला मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे. तरी पण संकल्प करूनच अध्याय वाचायला बसायचं असतं. कोणाला जर 3 दिवसाचा अध्याय वाचन पठण करण्यासाठी बसायचं असेल तर 1 तारखेलासुद्धा बसू शकता, म्हणजे 1, 2, 3 तारखेला होतं पूर्ण. 2 तारखेला जरी बसलं तरीसुद्धा चालतं, म्हणजे 2, 3, 4 तारखेला आपलं अध्याय वाचन पूर्ण होतं आणि 5 तारखेला आपण उद्यापन केलं तरी चालतं. जर कोणाला करायचं असेल तर अजून तुम्ही करू शकता, म्हणजे 3 दिवसाचं सुद्धा कोणी करतं, कोणी 1 दिवसाचं. जर कोणाला करायचं असेल तर आता 1 तारखेपासून सुद्धा पारायण करू शकता. आणि जर तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमधील जर रेसिपी वगैरे आवडली असेल तरी तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीनच मी हे, म्हणजे मला अजून करता हे सगळं व्हिडिओ वगैरे बनवता ना थोडं प्रॉब्लेम होतं, तरी पण मी करत आहे. असंच शिकत मी हे व्हिडिओ वगैरे करणार. जर तुम्हाला जर आवडले व्हिडिओ तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेअर जरी केला तरी चालेल. आणि आज मी जे काळे हरभरे जे बनवले त्याची रेसिपी 8 ते 9 वर्ष झाले मी पारायण करते, म्हणजे वर्षातून एकदा तरी मी माझे व्यवस्थित व्हिडिओ बनवण्याचा मी थोडाफार प्रयत्न करणार. पण जसं मला आत्ता जमेल तसं मी थोडेफार व्हिडिओ केलेले आहेत आणि आता मी हे जेवण करत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक